ज्ञानोदय व्याख्यानमालेचं हे 55 वर्ष आपलं आहे. आपलं 69 पासून ज्ञान योद्ध्याची व्याख्यानमाला सुरू आहे आणि या व्याख्यानमालेच्या अनुषंगाने आपण नागपुरात आतापर्यंत बऱ्याच प्रकारे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा सगळ्या विषयावर आपण साधारणतः व्याख्यानं ठेवली आहेत आणि साधारणतः 1969 वर हा व्याख्यानमालेचा हा विषय चालू आहे. या अनुषंगाने समाजात घडत असणाऱ्या नवीन नवीन जे विषय आहेत त्या विषयाच्या अनुषंगाने आपण या पद्धतीने व्याख्यान घेत असतो. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मधल्या काळात 1 जुलै 2024 पासून भारत सरकारने आपल्या जे न्याय व्यवस्था आहे त्याच्यातले जे न्यायालयीन कायदे आहेत त्या अनुषंगाने काही नवीन नवीन सुधारणा केल्या. साधारणतः आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की लोकशाहीमध्ये संविधान आणि न्याय व्यवस्था याचं जितकं महत्व असतं, कारण लोकशाही चांगली होण्यासाठी न्याय व्यवस्था चांगली आहे आणि न्याय व्यवस्थेमध्ये आधारे जे काय त्रुटी होत्या गेल्या 75 वर्षात त्या वर्तमान सरकारने असं म्हटलं त्यांनी मोठ्या प्रमाणात त्या अनुषंगाने नवीन नवीन कायदे करण्याचा प्रयत्न केला. त्या कायद्याच्या अनुषंगाने बरीच चर्चा होऊन ते विधेयक पूर्णपणे पारित होऊन आणि 1 जुलै पासून ती पारित पण झाली. त्या सगळ्यांचा सखोल आपण तर वाचू शकत नाही, कारण आपल्याला कायद्याच्या एक परिभाषेमध्ये समजत नाही की पंचायत होते आपली व्यवस्था पाहण्यासाठी. आज अशी आपल्याला आणायची एक चांगली संधी मिळाली आहे. आपल्या सगळ्यांचे परिचय माननीय जयंतराव अपराजित आज आपल्या या व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून आहेत. मी डॉक्टर प्रवीण बागडेकर यांना विनंती करतो की त्यांनी मॉनिटर म्हणून राहावं आणि डॉक्टर जयंत अपराजित यांना व्यासपीठाला घेऊन यावं. सर्वप्रथम मी श्री दिलीप देवधरांचे मनापासून कौतुक करतो त्याकरता की ही जी मूवमेंट आहे ही मूवमेंट एवढे वर्ष सातत्याने चालवण्यात हे एक मिशन आहे. या मिशन करता सगळ्यांना ऑर्गनाइज करणं, सगळ्यांना त्याची गोडी लावणं, सगळ्यांना त्यात इन्व्हॉल्व करणं हे सगळंच कौतुकास्पद आहे. आज मला त्यांनी जो विषय दिलेला आहे तो सध्या फार चर्चेचा विषय झालेला आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे कुठलीही नवीन गोष्ट सरकारने करायची ठरवली की त्याला अपोजिशन केलंच पाहिजे, अपोजिशन करण्याकरता केलं पाहिजे, हा आपला ट्रेंड. हा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळेल. त्यामुळे हे जे 3 ऍक्ट नवीन नाव देऊन इनॅक्ट केले गेले यांना पण बऱ्याच क्षेत्रातून अपोजिशन झालं. काही युनियन्स, काही बॉडीज त्यांनी गव्हर्नमेंटला विनंती केली की आपण हे लॉज वापस घ्या, अशा प्रकारची विनंती केली.
पण हे चालू राहणार. आपल्या देशात डेमोक्रेसी असल्यामुळे आपल्याला हे सगळं मान्य करावं लागेल. या बॅकग्राऊंडवर सगळ्यात पहिला प्रश्न जो मनात आला तो असा की हेच 3 लॉज यांचे नाव बदलून गव्हर्नमेंटने काय इनॅक्ट केले, काय काय याचं खरं कारण असं आहे. आपली जी इंडियन क्रिमिनल जस्टिस सिस्टीम आहे ती इंडियन क्रिमिनल जस्टिस सिस्टीम या 3 ऍक्ट्स वर बेस्ड आहे. इंडियन पिनल कोड, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड हे 3 ऍक्ट्स जे आहे या 3 ऍक्ट्स वर पूर्ण इंडियन क्रिमिनल जस्टिस सिस्टीम इज बेस्ड आहे. आता हे जे ऍक्ट्स आहे हे ऍक्ट्स ब्रिटिश गव्हर्नमेंटनी इनॅक्ट केले होते. इंडियन पिनल कोड 1860 मध्ये केलं होतं. इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872 मध्ये केला होता. तर क्रिमिनल प्रोसिजर कोड 1862 मध्ये केलं होतं. त्यात 74 साली अमेंडमेंट झाल्या. हे एवढे जुने ऍक्ट्स ब्रिटिशांनी आपल्या सोयीनी त्यांच्या सोयी करता, त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेशन करता, त्यांच्या राज्य कारभाराकरता इनॅक्ट केले होते. आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे ज्यांना इंग्लिश लँग्वेजची जाण आहे खऱ्या अर्थाने ते सर्व जाणकार लोक हे ओळखून आहेत की या 3 ऍक्टची जी लँग्वेज आहे ही अतिशय सुंदर आहे. तुम्ही जर हे ऍक्ट रेग्युलरली वाचलेत तर तुमचं पुष्कळसं इंग्लिश लॉ लँग्वेज मध्ये कन्वर्ट होत. इतकी याची लँग्वेज चांगली आहे. ही पूर्ण लँग्वेज जे इंग्लंडमध्ये लॉज आहेत त्या लॉजवरनं ड्रॉ केलेली आहे. सर्व या 3 ऍक्टचे प्रिन्सिपल जे इंग्लंडमध्ये आहेत तेच प्रिन्सिपल्स आहेत. कुठेही बदल नाही आहे. काही ठिकाणी थोडासा बदल आहे पण फार तो थोडासा आहे. आणि अशा प्रकारे इंग्रजांनी हे 3 ऍक्ट्स इनॅक्ट करून आपलं राज्य भारतामध्ये चालवलं. तेव्हा हा विचार नाही केला की भारतातले लोक हे ऍक्ट्स पचवू शकतील की नाही, भारतातले कोर्ट्स हे ऍक्ट्स इम्प्लिमेंट करू शकतील की नाही. कारण फार मोठा इम्पॉर्टंट फॅक्टर तुम्हाला मी सांगू इच्छितो तो असा आहे की कोणताही कायदा केल्यानंतर तो इम्प्लिमेंट जेव्हा केला जातो तेव्हा इम्प्लिमेंट करणारे लोक प्रामाणिक पाहिजेत. इम्प्लिमेंट करणारे लोक जर प्रामाणिक नसतील तर त्या कायद्याचा जो पर्पज आहे तो डिफीट होऊन जातो. आणि आपल्याकडे एक्झॅक्टली हे झालं. हे 3 ऍक्ट्स इम्प्लिमेंट करताना इमिनंट ज्युरिस्ट असं म्हणणं होतं की इंडियन लॉज इन्क्लुडिंग द कॉन्स्टिट्यूशन इज द पॅराडाइज ऑफ द लॉयर्स. व्हाय पॅराडाइज ऑफ द लॉयर्स? कारण या लॉजचं इंटरप्रिटेशन वेगवेगळ्या प्रकारे आपण करू शकत होतो आणि वेगवेगळ्या प्रकारे ते करून जे मेन पर्पज होतो या कायद्यांचं ते आम्ही डिफीट करू शकलो. ते आम्ही डिफीट केलं आणि त्यात आम्ही आपली हुशारी मानली. आम्ही स्वतःला इमिनंट लॉयर्स म्हणून घेतलं आणि अशा प्रकारे आपण आपल्या सोसायटीची सेवा केली किंवा समाजाला सेवा दिली. हा या 3 ऍक्ट्स बद्दलचं बॅकग्राऊंड आहे.
आता तुम्ही म्हणाल तुम्ही एवढ्या बोल्डली कसं काय म्हणू शकता? याचं कारण असं आहे, इंडियन पिनल कोड म्हणजे इंडियन पनिशमेंट कोड. इंडियन पिनल कोड मध्ये आपण किती प्रकारचे गुन्हे करू शकतो हे सर्व प्रकारचे गुन्हे त्यांनी एकत्र कलेक्ट करून त्याचं कोड फॉर्म केलं आणि त्याला इनॅक्ट करून टाकलं आणि त्याला इंडियन पिनल कोड हे नाव दिलं. जे जे गुन्हे आपण करू शकतो. A man has a basic instinct of revenge. प्रत्येक माणसाला रिव्हेंज घेण्याचा बेसिक इन्स्टिंक्ट असतो. माझा जर कुठे अपमान झाला तर त्या अपमानाचा बदला मी घेतल्याशिवाय राहणार नाही, ही प्रत्येक स्वाभिमानान माणसाची भूमिका असते. आणि त्यामुळे समाजात गुन्हे होणार, भरपूर गुन्हे होणार. तर हे जे तिन्ही ऍक्ट्स होते हे प्रामाणिकपणे इम्प्लिमेंट केले गेले नाहीत. ते जर प्रामाणिकपणे इम्प्लिमेंट केले असते तर डेट पे डेट हे जे हिंदी पिक्चर मध्ये आपण डायलॉग ऐकतो तो आपल्याला ऐकायला मिळाला नसता. आजही या धडकेला एखाद्या तरुण व्यक्तीने ठरवलं की मी वकिली करेन आणि प्रामाणिकपणे करेन, I'll be honest to my client, I'll be honest to the court, I'll be honest to the society, then in that case तो तुम्हाला न्याय देऊ शकतो. पण हे जे प्रोफेशन आहे या प्रोफेशन मध्ये जो शिरकाव झाला आहे पैसे मिळवण्याचा आणि सर्वच ठिकाणी पैसाच सर्व काही आहे ही जी भावना होऊन गेली आहे, त्यामुळे सगळ्याच ठिकाणी अडचणी आहेत. आपली सिस्टीम पूर्ण जी खराब झाली ती फक्त पैशाकरता खराब झाली. पैसेवालेच खराब करतात आणि पैशाची ज्यांना गरज असते ते त्याला बळी पडतात. ही अशी सिस्टीम आहे. या सिस्टीम मध्ये आपण कितीही चांगले कायदे केले आणि माणसं प्रामाणिक नसतील तर ते कितीही चांगले कायदे खरंच आपलं कार्य ज्याच्याकरता ते केले आहे हे करू शकतील की नाही याच्याबद्दल मला तरी शंका आहे. आता स्पष्ट बोलायचं म्हणजे इंडियन पिनल कोड मध्ये जो काही क्राईम व्यक्ती करतो तो जर कव्हर झाला तर त्या व्यक्तीवर क्रिमिनल केस चालू होते. क्रिमिनल केस करणारी मशिनरी पोलिसांची आहे. इन्व्हेस्टिगेशन, इन्क्वायरी अँड ट्रायल हे इन्व्हेस्टिगेशन करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. इन्क्वायरी करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. ट्रायल फाईल करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. बाहेरच्या देशांमध्ये ही जी जबाबदारी आहे इन्व्हेस्टिगेशन, इन्क्वायरी आणि ट्रायल ही त्या देशातल्या क्लास 1 ऑफिसर्स लोकांकडे असते. इन्व्हेस्टिगेशन, इन्क्वायरी आणि ट्रायल करताना जर प्रामाणिकपणे ठेवला आणि त्याप्रमाणे ट्रायल फाईल केली तर कन्व्हिक्शनचा रेट हा तुम्हाला जो पाहिजे तेवढा मिळतो. अमेरिकेमध्ये हा रेट 85 to 80% आहे. युरोपियन कंट्रीजमध्ये हा रेट 70 to 80 मध्ये आहे. आणि इंडियामध्ये ऍक्विटलचा रेट 90%. आपण पेपरमध्ये असतो की यांनी हा क्राईम केला आणि हा
क्राईम करून माहीत असून यांनी केला, सगळ्यांना माहीत असतं तरी तो सुटतो का सुटतो? कारण जी प्रामाणिकता पाहिजे ती प्रामाणिकता त्या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीमध्ये नसल्यामुळे तो सुटतो. तर या 3 ऍक्टचं कॉम्बिनेशन कसं आहे हे 5 मिनिटात मी सांगतो आणि मग आपण विषयावर. इंडियन पिनल कोड मध्ये सगळ्या प्रकारचे क्राईम्स दिलेले आहेत. जेव्हा एखादा व्यक्ती कायदा तोडतो, जेव्हा एखादा व्यक्ती एखादा क्राईम करतो, तेव्हा त्याचं इन्व्हेस्टिगेशन, त्याची इन्क्वायरी आणि त्याच्यावर ट्रायल चालू होते. आता हे इन्व्हेस्टिगेशन, इन्क्वायरी आणि ट्रायल हे आपल्याला CRPC मध्ये मिळतं. क्राईम्स इंडियन पिनल कोड मध्ये मिळतात. क्राईम्सची पनिशमेंट इंडियन पिनल कोड मध्ये मिळते. पण त्याचं जे प्रोसिजर आहे हे पूर्ण प्रोसिजर तुम्हाला क्रिमिनल प्रोसिजर कोड मध्ये मिळतं. क्रिमिनल प्रोसिजर कोड मध्ये किती प्रकारचे कोर्ट्स आहेत ते सांगितलेलं आहे. कोणत्या कोर्टाकडे तुमचं मॅटर जाईल ते सांगितलेलं आहे. आणि त्याप्रमाणे ते कोर्ट ती केस चालवतं आणि ती केस चालवल्यानंतर त्याचं जजमेंट येतं किंवा त्याचं डिसिजन येतं आणि त्या व्यक्तीला शिक्षा होते. आता ही जी शिक्षा त्याला होते ही कशाच्या बेसिसवर होते? ही एव्हिडन्स ऍक्टच्या बेसिसवर होते. मी जर गुन्हा केला तर मला गुन्हा करताना कोणी पाहिलं का? शय व्यक्तीने पाहिलं. मग तो शय व्यक्ती कोर्टात येतो, तो सांगतो यांनी हा जो गुन्हा केला हा करताना मी यांना पाहिलं. तो झाला एव्हिडन्स. आणि एव्हिडन्सचे रूल्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत, प्रोसिजर आहेत, ते एव्हिडन्स ऍक्ट मध्ये सांगितलेलं आहे. समजा मी गुन्हा केला, एखाद्याचा जीव घेतला, पोलीस स्टेशनमध्ये गेलो, त्यांना मी सांगितलं की मी यांना मारलं, यांचा जीव घेतला, मला तुम्ही अरेस्ट करा, माझ्यावर प्रॉसिक्युशन करा. पोलीस त्या बेसिसवर माझ्यावर प्रॉसिक्युशन करू शकत नाही. पोलीस पहिले इन्व्हेस्टिगेशन करतील, तो व्यक्ती खरंच मेला आहे की नाही ते पाहतील, त्याचा पंचनामा करतील, तो केल्यानंतर त्याचं कारण पाहतील, त्याचा जीव कशा प्रकारे गेला ते ठरवतील, फॉरेन्सिक लॅबोरेटरीमध्ये जातील, तिथनं रिपोर्ट घेतील, मी त्यांना जे सांगितलं ते सगळं कन्फर्म करतील आणि ते सगळं कन्फर्म केल्यानंतर मग ती केस फाईल करतील की या माणसाने कबूल केल्याप्रमाणे हा गुन्हा केलेला आहे आणि त्यामुळे यावर या कलमाद्वारे हे क्रिमिनल प्रॉसिक्युशन चालू. आता मी पोलिसांना तर म्हटलं की मी हा गुन्हा केलाय. कोर्ट मला जेव्हा म्हणतं की तुम्ही हा गुन्हा केलाय का, मी म्हणतो नाही, मी हा गुन्हा केला नाही. हा सगळ्यात मोठा फ्लॉ आमच्या सिस्टीम मध्ये होता. जे काही कमिटमेंट, जे काही कन्फेशन, जे काही ऍक्सेप्टन्स आम्ही पोलिसांना देतो ते आम्ही पोलिसांना देतो. कारण आम्ही पोलिसांना घाबरतो. का घाबरतो? कारण पोलीस आम्हाला मारू शकतात, आम्हाला टॉर्चर करू शकतात, आमचा जीव देखील घेऊ शकतात, आमचा एन्काउंटर देखील करू शकतात. म्हणून पोलिसांना आम्ही जे सांगतो ते कोर्टात मान्य होत नाही. आणि ते कोर्टात जर मान्य झालं नाही तर पोलिसांच्या हातात काही राहत नाही, राहतं त्या वकिलांच्या हातात. जो वकील तरबेज असतो याला ट्विस्ट करण्यात, तो वकील याचा फायदा घेतो. कुठे इन्व्हेस्टिगेशन मध्ये चूक झाली ते सांगतो, एव्हिडन्स कसा बरोबर कलेक्ट केला नाही ते सांगतो आणि ते सगळं सांगितल्यानंतर कोर्टाला कन्व्हिन्स करून देतो की हा तो माणूस नाहीच, याने गुन्हा केलाय, याने कबूल केलं पण हा तो नाही. या सगळ्या प्रोसेसला 7-8, 3, 4, 5, 6 वर्ष निघून जातात. जजमेंट येतं, जजमेंट आम्ही चॅलेंज करतो, ते चॅलेंज केल्यानंतर 4-5 वर्ष निघून जातात. पुन्हा हायकोर्ट, पुन्हा सुप्रीम कोर्ट, 20-25 वर्षाचा वेळ या क्रिमिनल लिटिगेशन मध्ये निघून जातो. बरेचदा ज्यांना बेल मिळत नाही ते अंडर ट्रायल क्रिमिनल्स म्हणून जेलमध्ये राहतात. काही लोक 10-10 वर्ष, 15-15 वर्ष, 20-20 वर्ष जेलमध्ये राहतात.
ही आमची सिस्टीम आहे, जी आज प्रिव्हेलंट आहे ती ही सिस्टीम आहे. आमच्या सगळ्या जेल भरलेल्या आहेत. तुम्ही स्टॅटिस्टिक्स जर काढलं आणि घ्यायचा प्रयत्न केला तर तुम्हाला लक्षात येईल की अंडर ट्रायल्स म्हणजे ज्यांच्या केसेस सुरू आहे आणि ज्याच्या केसेस सुरू असल्यामुळे जे ते जेलमध्ये आहेत अशांची मेजॉरिटी आहे जेलमध्ये. जेल भरून गेलेले आहेत. बरेचदा असंही झालं एका छोट्या गुन्ह्याकरता तो 15 वर्ष 20 वर्ष जेलमध्ये राहतो, कारण गरीब असतो, त्याला वकील नसतो, त्याच्याकडे जेल अथॉरिटी लक्ष देत नाही, त्याच्याकडे पोलीस लक्ष देत नाही. तो त्याला 2 वेळ जेवायला मिळतं आणि राहायला मिळतं म्हणून तो तिथे राहतो. 20 वर्ष निघून जातात. त्याच्यानंतर जेव्हा जजमेंट येतो तेव्हा जज सांगतो याने तो गुन्हा केलेला नाही. आपल्या सिस्टीम मध्ये त्याला कॉम्पेन्सेशन नाही मिळत. आपल्या सिस्टीम मध्ये त्याचं जे जीवन तो जेलमध्ये जगला त्याच्याकरता त्याला काही मिळत नाही, कोणी त्याचा वाली नाही, कारण तो गरीब आहे. ही आपल्या देशाची खरी परिस्थिती आहे, यात काहीही एक्झॅगरेशन नाही. एखादा टीचर असेल, मॅनेजमेंटने त्याचा पगार बंद करून दिला, त्याला टर्मिनेट करून दिलं खोट्या कारणाने, त्याला फाईट आउट करायचं असेल, पगार नसेल तर 1000 वकिलांपैकी एखादा बाहेर आला तर येईल, नंतर त्याची केस कोणीही फुकट करायला तयार नाहीत. ही मेंटॅलिटी आज आमची झालेली आहे. म्हणून तर आपण सिस्टीमला दोष दिला, तर सिस्टीमला दोष देण्यात मतलब नाही आहे. प्रामाणिकता पाहिजे, समाजाकरता काही करण्याचं ध्येय पाहिजे, समाजाकरता काही करण्याचा उद्देश पाहिजे, समाजाकरता आपलं सॅक्रिफाईस करण्याची बुद्धी पाहिजे. मला जर जेवायला मिळतं आहे आणि बाकीचा उपाशी आहे तर त्या उपाशी माणसाकरता मी 2 घास माझे देऊ शकतो, माझी ताकद आहे तर मी दिले पाहिजे. ही बुद्धी आमची नाही आणि ही बुद्धी आमची नसल्यामुळे आज आमचा जो समाज आहे हा लोकांबरोबर न्याय करू शकत नाही. तर हे 3 जे ऍक्ट्स आहेत, इंडियन पिनल कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि एव्हिडन्स, हे एकमेकाशी इंटरलिंक्ड आहेत, एकमेकांवर डिपेंडेंट आहेत. कशा करता? फॉर द पर्पज ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ क्रिमिनल जस्टिस. आणि म्हणून हे 3ही ऍक्ट गव्हर्नमेंटने एकाच वेळेला बदलायचं ठरवलं. आता बदलायचं ठरवलं म्हणजे का ठरवलं? आता त्याचं खरं कारण काय? बदलायचं ठरवलं याचं खरं कारण असं आहे की क्राईम्स केल्यानंतर महाराष्ट्रात जरी ही स्टेज नसली तरी इतर स्टेट्स मध्ये अशी स्टेज आहे की जो क्राईम करतो त्याच्या इन्व्हेस्टिगेशन आणि इन्क्वायरी मध्ये जे कॉन्स्टेबल्स फाइंडिंग देतात ते हे देतात की याने क्राईम केलेला नाही. आणि जेव्हा हे पाडवे तुम्हाला मिळतं तेव्हा तुम्ही क्राईम्स करत नाही. आज असे लाखो केसेस पडलेले आहेत थ्रू द कंट्री ज्या क्रिमिनल कोर्ट्स मध्ये आहेत आणि ज्या डिसाईड नाही झालेल्या आहेत. मी त्याचा डाटा आणू नाही शकतो कारण मी तेवढं वर्क नाही करत त्याच्यावर. आणि म्हणून सर्व दूर सर्व स्टेट्स मध्ये लोकांची एक ओरड आहे की आम्हाला न्याय मिळत नाही, आम्हाला न्याय मिळत नाही. आणि क्रिमिनल कोर्टातही मिळत नाही, सिव्हिल कोर्टात तर नाहीच मिळत, पण इथेही मिळत नाही. कमीत कमी इथे तर मिळायला पाहिजे. म्हणून या गव्हर्नमेंटनी हे डिसिजन घेतलं की जसा काय बदलतो, काळाच्या ओघात आपल्या जीवनाची मूल्ये बदलतात. जसा काय बदलतो, the way the time changes, the values of life, the ideals of life, the morality of life, everything undergoes a change. And if laws are not changed, then those laws shall be outdated.
if laws are not changed, then those laws shall be outdated. Indian Penal Code, Criminal Procedure Code, Indian Evidence Act should not be outdated laws, because we have started our rule as per our constitution on 26 January 1950. 1950 साली 26 जानेवारीला आपल्या कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे आपण आपलं राज्य चालू केलं. आज 74 वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत, पण आपण कोणतेही कायदे त्यात थोडेसे अमेंडमेंट केले, आपण बदलले नाही. एवढा काळ बदलून गेला की पोरगा बापाला बाप म्हणायला तयार नाही, आणि बाप जर सदन असेल आणि पोरगा नसेल तर बाप पोराला पोरगा म्हणायला तयार नाही. हा काय जिव्हाळा संपून गेलाय, प्रेम राहिलेलं नाहीये, विश्वास कोणावर ठेवावा याची गॅरंटी नाहीये. आणि ही स्थिती समाजात सर्व दूर झाल्यामुळे जो लोकांची ओढ व्हायला लागली होती की आम्हाला न्याय पाहिजे, न्याय मिळत नाही, न्याय पाहिजे, न्याय मिळत नाही, त्याकरता या सरकारला हा विचार करावा लागला की काळानुरूप आपण जर हे कायदे बदलले नाहीत तर आपलं अस्तित्व पण उद्या कठीण राहील. आणि म्हणून हे 3 ऍक्ट बदलले गेले. आता हे 3 ऍक्ट बदलले गेले म्हणजे एक्झॅक्टली काय केलं गेलं, अगदी स्पष्ट बोलायचं म्हणजे जो काही अनुभव आम्हाला या 70 वर्षात आला हे ऍक्ट इम्प्लिमेंट करून, त्यात ज्या काही आम्हाला त्रुटी सापडल्या या ऍक्ट्स मध्ये, जे काही डिसएडव्हान्टेजेस या ऍक्टचे आम्हाला जाणवले, ते सगळे डिसएडव्हान्टेजेस आणि त्रुटी आम्ही भरून काढायचा प्रयत्न केला, बाकी काही नाही. इंडियन पिनल कोडचा ढाचा तोच आहे, सिस्टीम तीच आहे, सीआरपीसीचा पण ढाचा तोच आहे, नाव बदललं, सिस्टीम तीच आहे. एव्हिडन्स ऍक्टचा पण ढाचा तोच आहे, नाव बदललं, पण काय केलं, काळानुरूप जे बदल करायला पाहिजे तेवढे बदल केले, प्रिन्सिपली बाकी काही केलं नाही. इंडियाचा आपला एव्हिडन्स ऍक्ट पाहिजे, तो इंडियाचा एव्हिडन्स ऍक्ट आपण ड्राफ्ट करू शकलो नाही, आपण इंग्रजांचीच री घेऊन चाललो आहे. इंडियन पिनल कोड मध्ये आम्ही काय केलं, 511 सेक्शन्स आहेत इंडियन पिनल मध्ये, त्याचे 358 सेक्शन्स केलेत 20 चॅप्टर मध्ये. आणि 358 कोणते सेक्शन्स ठेवले आणि एवढे सेक्शन्स का काढून टाकले, एवढे सेक्शन्स आम्ही जे काढून टाकले याचं कारण जे सेक्शन्स आमच्या समाजाकरता, लोकांकरता निरुपयोगी होते, जे वापरले जात नव्हते पण ते त्यात ऍड केलेले होते, असे सगळे सेक्शन्स काढून टाकले. मग प्रश्न पडतो की आमच्या सरकारने याचे नाव का बदलले, हा प्रश्न पडतो. जर ढाचा तोच आहे, माझं जुनं घर आहे, त्या जुन्या घराला मी अगदी अल्ट्रा मॉडर्न आतमध्ये करून टाकलं, ढाचा बाहेर तसाच आहे. हा जो प्रकार आहे तो प्रकार गव्हर्नमेंटने या 3 ऍक्टच्या बाबतीत केलेला आहे, बाकी दुसरं काहीही केलं नाही. आणि तो प्रकार काय तो तुम्हाला सांगतो अगदी थोडक्यात. आपण जे ऍक्ट्स जेव्हा डिस्कस करू एक एक करून तेव्हा त्याच्यावर येऊ. तो प्रकार हा आहे की जी ऑडिओ व्हिडिओ टेक्नॉलॉजी अस्तित्वात आलेली आहे, जे इंटरनेट, लॅपटॉप, स्मार्टफोन्स हे जे अस्तित्वात आलेलं आहे, याच्याबद्दलच्या प्रोव्हिजन्स
इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये टाकलेले आहेत, याच्याबद्दलच्या प्रोव्हिजन्स क्रिमिनल प्रोसिजर कोड मध्ये टाकलेले आहेत. आणि याच्याबद्दलच्या प्रोव्हिजन्स इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये टाकलेले आहेत. ही सगळी अल्ट्रा मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे. ही पूर्ण अल्ट्रा मॉडर्न टेक्नॉलॉजी आम्ही इंडियन क्रिमिनल कोड मध्ये, क्रिमिनल प्रोसिजर कोड मध्ये अप्लाय केली. तर आपोआप डायनामिक चेंजेस या ऍक्ट मध्ये होतात. डायनामिक चेंजेस वर्किंग मध्ये होत, डायनामिक चेंजेस फंक्शनिंग मध्ये होत. आणि जेवढं डायनामिक होतं की ही जी डेट पे डेट हा जो प्रकार आहे हा बंद व्हायला खूप मोठी मदत होते. हे आपल्या सरकारच्या एक्सपर्ट लोकांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी सगळं अल्ट्रा मॉडर्न ऑडिओ व्हिज्युअल टेक्निक्स दोन्ही तिन्हीकडे इंट्रोड्यूस करून सुप्रीम कोर्टाने त्याला चालना देऊन राईट फ्रॉम सुप्रीम कोर्ट टू हाय कोर्ट टू डिस्ट्रिक्ट कोर्ट करोना काळात इम्प्लिमेंट केले. करोनामध्ये जेव्हा तुम्ही अपियर होऊ शकत नव्हते भीतीने, तेव्हा तुम्ही आपल्या घरून ती लिंक स्टार्ट करायची आणि तो वकील घरनं आर्ग्यू करेल आणि कोर्ट ऐकायचा. हे टेक्निक सुरू केलं. हे केल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या हे लक्षात आलं की हे टेक्निक फार चांगलं आहे, याने सगळ्यांना हिअरिंग देता येतं, आपण सगळ्यांना ऐकू शकतो, डिसिजन्स पटापट करता येतात. आणि सुप्रीम कोर्टाने ते कंपल्सरी केलं. आणि आता गव्हर्नमेंटच्या हे जेव्हा लक्षात आलं की नाही, करोनाचा पिरियड तर निघून गेला, पण ही नवीन टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस होऊन गेली, त्यामुळे ही नवीन टेक्नॉलॉजी इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये, क्रिमिनल प्रोसिजर ऍक्ट मध्ये, लॉ मध्ये आणि या तिन्ही ऍक्ट मध्ये, इंडियन क्रिमिनल कोड मध्ये त्यांनी ऍड केली. आणि ती ऍड केल्यामुळे त्याचे रिझल्ट्स आता काय होतील हे फक्त काय ठरवेल. आपण फक्त चांगला विचार करायचा की याचे रिझल्ट चांगले होतील. कारण आज FIR मला जर करायचं असेल, क्रॉस इन्फॉर्मेशन रिपोर्ट, समजा माझ्या घरी चोरी झाली, खूप सोनं नाणं गेलं, तर मला त्या पोलीस स्टेशन मध्ये जावं लागतं. त्या पोलीस स्टेशन मध्ये सांगावं लागतं की हे माझं घर आहे, मी याचा ओनर आहे. त्यांना माझी टॅक्स रिसीट दाखवावी लागते. त्यांना समजावून सांगावं लागतं की एवढं एवढं माझ्याकडे मटेरियल होतं ते काल चोराने लुटून नेलं. त्याची तर मर्जी असेल तर ते एन्रोल करतील, नाही तर ते म्हणतील कॉग्निझेबल नाही आहे. मग त्याच्याकरता तुम्ही म्हणता की कॉग्निझेबल आहे. आणि मग ते रेकॉर्ड केल्यानंतर बेसिकली मला तिथे कॉपी देते. ही पद्धत आहे. आता या पद्धतीमध्ये डिस्क्रिशन त्या पोलीस स्टेशन इन्चार्जला एवढं जास्त आहे की जर कोणी ऑलरेडी त्या पोलीस स्टेशन इन्चार्जला फोन करून सांगून दिलं की बाबा मी तुझे इंटरेस्ट गार्ड करीन, तू काही रेकॉर्ड करू नको, तो मला FIR रेकॉर्ड नाही, मला कळत का नाही करत. कारण मी लेमन आहे, मी एक ऑर्डिनरी सिटीजन आहे, माझ्याजवळ मीन्स नाहीच, माझ्याजवळ सपोर्ट नाही. मला तो जास्त वेळ थांबलो तर सांगतो तुम्ही आता जा घरी. आता ही सिस्टीम या नवीन टेक्निकमुळे आमूलाग्र बदलली. ती ही की मी त्या पोर्टलवर जायचं, त्या पोर्टलवर माझी आयडेंटिटी द्यायची आणि फाईल करायचं की माझ्याकडे अशी अशी चोरी झालेली आहे, हा माझा FIR तुम्ही ट्रीट करा. हा सगळा रेकॉर्ड त्या पूर्ण चॅनल्सवर केल्यामुळे त्यांना त्याचा FIR करणं भाग पडतं. आणि यात जो काही पर्सनल एलिमेंट आहे तो सगळा कर होतो. अशी ही डेव्हलपमेंट या नवीन टेक्निकमुळे आलेली आहे.
आणि ही जी डेव्हलपमेंट आहे, ही जी आलेली आहे, हीच कोर्टाच्या फंक्शनिंग मध्ये पण येईल. ही जी डेव्हलपमेंट आलेली आहे स्पेसिफिकली, ही नुसत्याच कोर्टाच्या फंक्शनिंग मध्ये नाही येणार, तर ही वकिलांना अप्लिकेबल राहील. माझा जर लॉयर आर्ग्यू करत असेल आणि मी घरी बसून पाहतोय लिंकवर, तर मला कळेल त्यांनी काय आर्ग्युमेंट केलं. सुप्रीम कोर्टात जेव्हा लॉयर्स आर्ग्यू करायचे तेव्हा आपल्याला ते टीव्हीवर पण दाखवायचं की आज ही इम्पॉर्टंट केस आहे, त्यात या वकिलांचं म्हणणं असं असं होतं, कोर्टाने त्याला अलाव केलं. तर याच्यामुळे जे काही चांगले त्याचे इफेक्ट्स होणार आहेत ते डेफिनेटली खूप चांगले होतील. पण पुन्हा तो क्लॉज आला, प्रत्येक ठिकाणी प्रामाणिकता लागेल. जर प्रामाणिकता नसेल तर त्याचे इफेक्ट्स किती चांगले होतील याची काही गॅरंटी नाही. आणि प्रामाणिकतेचं एलिमेंट जवळजवळ संपलेलं आहे. तर सांगायचं एवढंच आहे बेसिकली की हे तिन्ही ऍक्ट्स एकमेकावर डिपेंडंट आहेत, एकमेकावर अवलंबून आहेत. आणि क्रिमिनल जस्टिस सिस्टीम मध्ये तुम्हाला जस्टिस देण्याकरता या तिन्ही ऍक्टचा सहभाग आहे. आणि यात खूप उशीर होत गेल्यामुळे सरकारने असं ठरवलं की हे तिन्ही ऍक्ट बदलायचे. आणि हे तिन्ही ऍक्ट बदलून त्यांनी इंडियन पिनल कोडचं नाव न्याय संहिता ठेवलेलं आहे. कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजरचं नाव नागरिक सुरक्षा संहिता ठेवलेलं आहे. आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्टचं नाव साक्ष अधिनियम हे असं ठेवलेलं आहे. आणि हे ठेवण्याचं फक्त एकच कारण आहे, जी मॉडर्न टेक्नॉलॉजी त्यांनी यात इन्क्लूड केलेली आहे, ती मॉडर्न टेक्नॉलॉजी पूर्ण तिन्ही ऍक्ट्स मध्ये इन्क्लूड केल्यामुळे त्यांना असं वाटलं की आज लोकांसमोर जर आम्ही जायचं असेल तर आम्ही केवढा मोठा बदल आपल्या लिगल सिस्टीम मध्ये केला हे लोकांना कळलं पाहिजे. आणि म्हणून या तिन्ही ऍक्टचे नाव अशा प्रकारे बदलले गेलेले आहेत. ते बदलले गेले जरी नसते तरी चाललं असतं, कारण ढाचा तोच. माझं जुनं घर ते तसंच आहे, आतमध्ये फक्त मी पीओपी केलाय, बेसी लावलेला आहे, फ्लोरिंग चेंज केलाय, कलरिंग करून टाकलाय, पण ढाचा तर तोच आहे, प्रिन्सिपल्स तेच आहेत. पण जो काही सगळा चेंज आलेला आहे तो या मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे आलेला आहे, या सगळ्या डायनॅमिक टेक्नॉलॉजीमुळे आलेला आहे. आणि तो जर सुरळीत इम्प्लिमेंट केला गेला तर आपल्याला बराच काही चेंज पाहायला मिळेल. तो जर इम्प्लिमेंट केला गेला नाही, कारण त्यातही अडचणी आहे. आपण पॉझिटिव्ह आहोत, गव्हर्नमेंटने जे काही केलं ते चांगलं केलं. गव्हर्नमेंटने जे काही केलं ते काळाची गरज होती. गव्हर्नमेंटने जे काही केलं ते काळानुरूप बदल जे करायचे ते केले, ते आवश्यक होतं, त्याप्रमाणे त्यांनी केलं. पण ते जर खरंच इम्प्लिमेंट केलं गेलं तर त्याचा डेफिनेटली फायदा मोठ्या प्रमाणावर होईल. आणि म्हणून या तिन्ही ऍक्टचे नाव त्यांनी बदलले आणि त्यांचे नाव अनुक्रमे न्याय संहिता, नागरिक सुरक्षा संहिता आणि साक्ष अधिनियम असे केले. आणि या तिन्ही ऍक्ट मध्ये काही काही प्रोव्हिजन्स नवीन टाकले, काही जुन्या प्रोव्हिजन्स काढून टाकले. जसं मी तुम्हाला सांगितलं की न्याय संहिता म्हणजे इंडियन पिनल कोड हे जे आहे यात 511 सेक्शन्स होते, त्याचे त्यांनी 358 सेक्शन्स केले. आणि हे 358 केले म्हणजे काय, त्यांचे जे नवीन सेक्शन्स त्यांनी ऍड केले ते नवीन सेक्शन्स धरून 358, सगळे कमी केलेले नाही. त्यांनी कमी केले म्हणजे कमी जास्त केले आणि त्यात नवीन ऍड केले. आणि नवीन ऍड केल्यामुळे त्याची संख्या 358 ही झालेली आहे. तर अशा प्रकारे ब्रिटिशांच्या रिजिम मध्ये जे कायदे केले गेले होते
त्या कायद्यांना आपण आज बरंच बदलून टाकलेलं आहे, पण अजूनही ढाचा तोच आहे, प्रिन्सिपल तेच आहे. आणि ते प्रिन्सिपल एक आपण जे बदलू शकायला पाहिजे ते बदललो नाही, ते आहे ऍडव्हर्सरी लिटिगेशन. ऍडव्हर्सरी लिटिगेशन म्हणजे काय? तर ऍडव्हर्सरी लिटिगेशन म्हणजे जो लिटिगंट असतो, जो केस करतो आणि ज्याच्यावर केस केली जाते, हे दोघही, या दोघांनाही कोर्टाने प्रत्येक वेळेला समान संधी द्यायच्या असतात. जसं मी आज ऍडजमेंट मागितलं, दुसऱ्या वेळेला दुसऱ्या पार्टीने ऍडजमेंट मागितलं, कारण काही असो कोर्टाला देणं भाग आहे, ही आहे ऍडव्हर्सरी सिस्टीम. माझ्या वकिलांनी सांगितलं आज मला वेळ नाही आहे, माझ्याकडे मला हायकोर्टमध्ये काम आहे, मी आज आर्ग्युमेंट करू शकत नाही, मला डेट द्या. त्या कोर्टाला डेट देणं भाग असतं. दुसऱ्या वेळेला दुसरा वकील सांगतो मला आज वेळ नाही आहे, मला पण डेट द्या, त्यांना डेट देणं भाग असतं. या प्रोसेसमध्ये स्पेसिफिकली अशी वेळ आली की वकील लोक डेट्स घेण्यात तरबेज झाले आणि लिटिगेशन कसं प्रोलॉन्ग करता येईल, किती प्रोलॉन्ग करता येईल यातही तरबेज झाले, आणि यामुळे खोट्या केसेसचं प्रमाण बऱ्याच अंशी वाढलं. मला अक्षय व्यक्तीला त्रास द्यायचा आहे का? हा आपलं घर बांधणार आहे का? तो बांधणार आहे, मग याला त्रास द्यायचा आहे का? त्याच्यावर मी एक खोटी केस करून टाकेन की तुझं माझं अग्रीमेंट झालं होतं, तू मला घर विकणार आहेस हे ठरलं होतं, त्यामुळे तू मला घर विक. मार्केटमध्ये असे खूप लोक आहेत जे तुम्हाला खोटे डॉक्युमेंट्स करून देतात. एक खोटे डॉक्युमेंट कोर्टात लावून द्यायचं आणि त्याच्या भरोश्यावर 5 वर्ष 10 वर्ष त्याला घर नाही बांधू द्यायचं. ऍडव्हर्सरी सिस्टीमचा हा फार मोठा ड्रॉबॅक आहे. ती ऍडव्हर्सरी सिस्टीम आम्ही बदलली नाही. जरी टेक्निक बदललं, जरी नवीन टेक्निक आणलं, तरी ती ऍडव्हर्सरी सिस्टीम तशीच राहणार स्पेसिफिकली. आणि ती जर तशी राहिली तर हे नवीन टेक्निक त्या प्रकारे जर वापरलं गेलं तर पुन्हा अडचणीच आहे. आता या नवीन टेक्निक मध्ये व्हायरस पार्ट जो आहे तो पण आपला रोल करेल. ते सगळे विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. आपण सगळे सुज्ञ लोक आहात, आपण याच्यावर विचार करू शकाल. मी जास्त काही त्याबद्दल बोलत नाही. आणि आपण आता एक एक प्रत्येक ऍक्ट मध्ये काय काय ऍडिशन केली आहे याकडे थोडं जाऊ. आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं की आपण आपल्या वेळेमध्ये तुम्हाला स्कोप पण मिळेल की तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तुम्ही विचारू शकाल. या गोष्टी आपण करू शकतो. आता सगळ्यात पहिलं आपण घेऊ भारतीय न्याय संहिता. यात काय ऍड केलेलं आहे? यात सगळ्यात पहिले एक जी प्रोव्हिजन ऍड केली आहे ती जेंडर न्यूट्रलिटीची केलेली आहे. आता जेंडर न्यूट्रलिटी म्हणजे काय? तर जेंडर न्यूट्रलिटी म्हणजे ही किंवा शी. तर क्राईम करणारा ही पण राहू शकतो आणि क्राईम करणारी शी पण राहू शकते. हा आस्पेक्ट त्या रिलेव्हंट सेक्शन्स मध्ये त्यांनी ऍड केलेला आहे. म्हणजे कसा? एखादा क्राईम एखाद्या स्त्री बरोबर केला गेला आणि त्या स्त्रीने माझ्यावर हा क्राईम झाला अशी खोटी कंप्लेंट जर कोर्टात टाकली आणि ती प्रूव्ह झाली नाही तर आज त्या स्त्रीला कुठली पनिशमेंट नाही. पण या प्रोव्हिजनमुळे एखाद्या स्त्रीने खोटी जर कंप्लेंट केली की माझ्यावर असा क्राईम झाला आणि तो प्रूव्ह नाही झाला तर तिने खोटी कंप्लेंट केल्यामुळे तिला शिक्षा प्रोव्हाइड केली गेलेली आहे. ही जेंडर न्यूट्रलिटीचा कन्सेप्ट या स्पेसिफिकली इंडियन पिनल कोड म्हणजे भारतीय न्याय संहितामध्ये टाकलेला आहे. दुसरं चेंज याच्यात असं आहे की सध्याच्या इंडियन पिनल कोड मध्ये
डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी करता पनिशमेंट काही नाही. कोणी बसेसला फोडून टाका, स्ट्रीट लाईट्स तोडून टाका, पब्लिक प्रॉपर्टीची नासधूस करा, आपलं प्रोटेस्ट लॉन्च करा, जोपर्यंत तुम्हाला ते करताना पाहत नाही, त्याचा एव्हिडन्स लोक देत नाही, आता सगळे व्हिडिओ आले आहेत त्यामुळे तुम्ही पकडले जाऊ शकाल, पण पहिले तुम्ही सोडून द्यायचे, कोणी तुमच्या विरुद्ध एव्हिडन्स द्यायचं नाही. त्यामुळे पब्लिक प्रॉपर्टी बरीच डॅमेज व्हायची. आज रेल्वेवर लोक दगड फेकतात, एसी काचा फोडतात, बसेसवर दगड फेकतात, काय नाही करत, हे सगळं करतात आणि हे सगळं करून त्यांच्यावर कुठलीही ऍक्शन होत नाही. त्यामुळे त्यांची हिंमत पुन्हा वाढत जाते आणि सोसायटीत अशा प्रकारचे क्राईम्स होत राहतात. तर असं होऊ नये म्हणून डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी जर झालं तर आज प्रत्येक ठिकाणी कॅमेरे लावलेले आहेत पब्लिक प्रॉपर्टीवर. तुम्ही जर ती तोडफोड केली आणि त्यात तुमचं जर इमेज येऊन गेली तर तुमच्यावर डेफिनेटली प्रॉसिक्युशन होईल, तुमच्याकडनं तो खर्च वसूल केला जाईल. आणि याचं बेस्ट उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये जे सुरू आहे ते काय आहे, ते वेगळ्या रूपात आहे, पण पब्लिक प्रॉपर्टीला तुम्ही डॅमेज केला तर तुम्ही रिस्पॉन्सिबल राहाल, तुमच्याकडनं तेवढा पैसा वसूल केला जाईल. ते आवश्यक आहे, त्याच्याशिवाय सोसायटीमध्ये एक सूत्रता किंवा जी डिसिप्लिन आहे ती येणार नाही. आणि म्हणून डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी ही एक प्रोव्हिजन या भारतीय न्याय संहितामध्ये ऍड केली. दुसरी गोष्ट, पेट्टी ऑर्गनाइज क्राईम्स हा कॉन्सेप्ट ऍड केलेला आहे. पेट्टी म्हणजे लहान, तर क्राईम्स करताना जर तुम्ही ऑर्गनाइज असला तर तुम्ही क्राईम सक्सेसफुली करता, त्यात यशस्वी होता आणि सापडत नाही. आता तुम्ही म्हणाल क्राईम्स करताना तुम्ही ऑर्गनाइज कसं व्हायचं, आमच्याकडे गणपती उत्सव आहे, लाईट्स कमी पडतात आहे, 4 यंग पोरांनी ठरवलं, शिडी घेतली आणि 44 दुकानदारांच्या सगळ्या बोर्डवर जाऊन बल्ब काढून आले, गणपतीच्या पेंडॉल मध्ये बल्ब लावून दिले. पेट्टी ऑर्गनाइज क्राईम, छोटासा क्राईम पण ऑर्गनाइज आहे. 10 जण काढतात, दुसऱ्या दिवशी तो दुकानदार म्हणतो अरे माझे सगळे लाईट्स काढून घेतले, काय माहित कोणी काढले, त्याला विचार. तो म्हणतो काय माहित कोणी काढले, त्याला विचारा. एक जण सांगत नाही आणि पुन्हा ठरवतात आज दुसरे उरलेले तेही काढू. पेट्टी ऑर्गनाइज क्राईम्स हे ऍड केलेलं आहे या नवीन कायद्यामध्ये. तसंच दुसरं ऍड केलेलं आहे ते आहे ऑर्गनाइज क्राईम्स. जेव्हा मोठ्या स्केलवर क्राईम्स ऑर्गनाइज केले जातात त्याला आपण ऑर्गनाइज क्राईम्स हे नाव या ऍक्ट मध्ये दिलेलं आहे. ती प्रोव्हिजन ऍड केलेली आहे. एक 5 लोक एकत्र येतात, एटीएम फोडायचं कसं टेक्निक एकाला येतं, जाऊन एटीएम फोडतो, दुसरं फोडतो, एकाच दिवशी 4 एटीएम फोडतात. ऑर्गनाइज क्राईम्स. तर ही ऑर्गनाइज क्राईम्सची प्रोव्हिजन ऍड केलेली आहे. आता या ऑर्गनाइज क्राईम्सच्या प्रोव्हिजन मध्ये क्रिमिनल गँग्स ज्या वर्क करतात, क्रिमिनल गँग्सचं स्वरूप नागपुरात किती आहे मला माहित नाही, पण जे थोडीशी आयडिया आहे ती अशी आहे की आम्ही 15 लोक एका दुकानदाराकडे गेलो, हा प्रोग्राम आहे, करायचा आहे, तू आम्हाला 1000 रुपये दे, नाही तर मग एक जेवण दे. काय देतो, त्याची कुवत नसते त्या दुकानदाराची. तो म्हणतो बाबा रे 1000 रुपये मी देईन, आज 200 आहे, उद्या 200 घेऊन जा, परवा 200 घेऊन जा, घेऊन जा. त्याचं मन दुखतं, रक्ताचं. पण 15 लोक ऑर्गनाइज झाले, नाव कोणतेही द्या,
ए ग्रुप, बी ग्रुप, सी ग्रुप, डी, काही म्हणा, तुम्ही रेजिस्ट करू शकत नाही. तुम्ही एकटे असता, तुम्हाला सपोर्ट नसतो. या अगोदर या ऑर्गनाइज क्राईम्स करता कोणतीच प्रोव्हिजन कायद्यामध्ये नव्हती. ती प्रोव्हिजन या भारतीय न्याय संहितामध्ये ऍड केलेली आहे. नंतर ची प्रोव्हिजन जी ऍड केलेली आहे ती आहे टेररिझमची प्रोव्हिजन. आता टेररिझमची प्रोव्हिजन आणि त्याची व्याख्या, पहिलेच्या इंडियन पिनल कोडमध्ये टेररिझमची प्रोव्हिजन ची व्याख्या नव्हती. यात टेररिझमची व्याख्या दिलेली आहे. काय टेररिझम आहे ते दिलेलं आहे, आणि ते कर्म कसं करायचं, त्याच्यावर प्रॉसिक्युशन कसं करायचं, त्या सगळ्या प्रोसिजर सीआरपीसी मध्ये आहेत. तर दिस इज अ व्हेरी गुड एडिशन. म्हणजे या ज्या सगळ्या एडिशन्स या नवीन इंडियन पिनल कोड मध्ये, म्हणजे भारतीय न्याय संहितेमध्ये ऍड केलेल्या आहेत, या फार चांगल्या प्रोव्हिजन्स आहेत. कारण हा 70 वर्षाचा जो अनुभव आहे सरकारला, की क्राईम्स कसे केले जातात, कोण करतात, कसे त्यांना पकडता येत नाही, कसे ते सुटतात, हे सगळे यात ऍड केले. पुढे मॉब लिंचिंग. आता मॉब लिंचिंग काय प्रकार आहे? मॉब लिंचिंग म्हणजे 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोकांनी एखाद्या माणसाला मारपीट करायला सुरुवात केली आणि त्या मारपीटमध्ये त्याचा जीव घेऊन घेतला, तर ते झालं मॉब लिंचिंग. हे खूप कॉमन झालं आपल्याकडे. मोबाईलच्या दुकानातनं एका पोराने आउट ऑफ पॉवर्टी 4-5 मोबाईल चोरले आणि पळून जायला लागला. त्याच्या लक्षात आल्याबरोबर त्याने आवाज दिला, सगळे मोबाईल दुकानदार बाहेर आले, त्यांनी त्याला एवढं मारलं की पोलीस येईपर्यंत तो मरून गेला. मी गरिबीमुळे चोरी केली म्हणून तुम्ही माझा जीव द्या? केली चोरी. चोरीचं मी सपोर्ट करत नाहीये, पण कोणावर कशी परिस्थिती येईल, कोणत्या परिस्थितीत तुम्ही याल जीवनात, याची काही गॅरंटी नाहीये. मला 5-6 दिवसापासून खायला नाही मिळालं, मला माझ्यासमोर दुसरा उपाय राहत नाही, मी कुठे ना कुठे चोरी करणार. ती चोरी केली म्हणून तुम्ही माझा जीव घ्या. म्हणून ही प्रोव्हिजन ऍड केली आहे मॉब लिंचिंगची, की 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोक जेव्हा एखाद्या व्यक्तीला मारपीट करून त्याचा जीव घेतात, जीव घेतलाच पाहिजे असंही नाही, जीव गेला तर लिंचिंग होऊन जातं, पण जर मारपीट जरी केली तरी तो क्राईम होतो आणि त्याला पनिशमेंट झालीच पाहिजे. हे ऍड केल्यामुळे जे इव्हेंट्स महाराष्ट्रात झाले, आता मी इव्हेंट्स अकॅडमिशियन असल्यामुळे बोलू शकत नाही, बोलायचे, पण झाले, तुम्हाला माहित आहे. त्याच्याकरता हे प्रत्युत्तर आहे की मॉब लिंचिंग होऊ नये, आणि झालं असतं जे करतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे. नंतर समोरची एक प्रोव्हिजन फार चांगली ऍड केली आहे, ती आहे फेक न्यूज. आउट ऑफ फियर्स कॉम्पिटिशन, कठोर कॉम्पिटिशन, आपण मार्केटमध्ये कोणाविषयी काही न्यूज पसरवून देतो, आणि ती न्यूज पसरवल्यामुळे त्या व्यक्तीचं अतोनात नुकसान होतं. आज सोशल मीडियावर काय चाललेलं, तुम्ही युट्यूब पाहत असाल तर बघा, तुम्हाला कधी असं पाहायला मिळेल की हा ऍक्टर मेला. तुम्ही न्यूज मध्ये पाहता हा ऍक्टर मेला का, तर न्यूज मध्ये काहीच दिसत नाही. दुसऱ्या दिवशी पेपर मध्ये पाहता हा ऍक्टर मेला का, तेही दिसत नाही. मग दुसऱ्या दिवशी तुमच्या लक्षात होतं की काल जी न्यूज आली होती सोशल मीडियामध्ये ती काय होती, फेक होती, खोटी होती. तसंच हेट स्पीच. आज महाराष्ट्रात जे आमचे लिडर्स स्पीचेस देतात आहेत, त्यामध्ये प्रत्येक लिडरचं स्टँडर्ड काय आहे ते दिसतं. कोण काय बोलतो त्याच्यावरनं तो काय आहे हे आम्हाला कळतं. पण कशाला हेट स्पीच द्यायला पाहिजे? तुला जे म्हणायचं ते म्हण ना, तुला जे सांगायचं ते सांग ना.
दुसऱ्याला ह्याला द्वेष करतो. त्यामुळे हेट स्पीच, इनिमिटी, हॉस्टिलिटी, या हेट्रेट अशा प्रकारचे जर तुम्ही न्यूज किंवा भाषण जर केले तर तो क्राईम होईल आणि तो यात इन्क्लूड केलेला आहे. त्यामुळे या हेट स्पीचवर बरंच काही कंट्रोल येईल अशा प्रकारची चांगली प्रोव्हिजन आहे. तसंच एक नवीन क्राईम सुरू झालेला आहे, तो म्हणजे मला पेन्शन मिळाली नाही, मी 10 वर्ष भांडतो आहे, उद्या मी स्वतःवर रॉकेल टाकून जाऊन मी रॉकेल टाकून घेतो. मला माहित आहे रॉकेल टाकल्यानंतर कोणीतरी धावेल आणि मी थांबी. अशा प्रकारची कुठलीही जर सुसाईडची ऍक्टिव्हिटी तुम्ही केली तर तो ऑफेन्स मानला जाईल. तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंट ऑफिसरला त्याचं काम करण्यापासून थांबवून दिलं हे थ्रेट करून की तू हे नाही केलं तर मी सुसाईड करील, तरी तो क्राईम. हे एक ऍडिशन आहे. यानंतर 2 प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत, त्या चांगल्या आहेत की वाईट आहेत लोकांनी ठरवायचं आहे. त्या अशा आहेत की होमोसेक्सुअलिटी आणि ऍडल्टरी हे क्राईम्स मधनं काढून टाकलेलं आहे. कारण काय, होमोसेक्सुअलिटी आणि ऍडल्टरी हे क्राईम्स मधनं काढून टाकण्याचं कारण काय आहे? ज्याचं कारण गे रिलेशनशिप आणि गे मॅरेज सुप्रीम कोर्टाने अलाव केलेलं आहे. माणूस माणसाशी लग्न करू शकतो, स्त्री स्त्रीशी लग्न करू शकते, यांना आपण गे म्हणतो, ते सुप्रीम कोर्टाने अलाव केलेलं आहे. आणि ऍडल्टरी काय आहे? जेव्हा एका माणसाला माहित आहे की ही स्त्री कोणाची पत्नी आहे, हे माहीत असताना तो तिच्याशी संबंध जोडतो, शारीरिक संबंध ठेवतो, ती ऍडल्टरी आहे. इट्स अ क्राईम अगेन्स्ट द हजबंड. आतापर्यंत तो होता, 1 जुलैपासून तो काढून टाकलेला आहे. आता ऍडल्टरी हा क्राईम नाही आहे. का क्राईम नाही आहे? कारण लिव्ह इन रिलेशनशिपला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली. एक माणूस आणि एक स्त्री एकत्र राहू शकतात आणि ते राहताना त्यात हे बंधन नाहीये की ती विवाहित आहे की अविवाहित आहे, तो विवाहित आहे की अविवाहित आहे. दोघे विवाहित असले तरी एकत्र राहू शकतात, दोघे अविवाहित असले तरी एकत्र राहू शकतात, एक विवाहित असेल एक अविवाहित असेल तरी एकत्र राहू शकतात. या प्रोव्हिजन सुप्रीम कोर्टाने अलाव केल्यामुळे हे जे दोन्ही ऑफेन्सेस होते, होमोसेक्सुअलिटी आणि ऍडल्टरी, ही या ऍक्ट मधनं काढून टाकावी लागली. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट मध्ये एक स्पेसिफिक वाक्य त्यांनी लिहिलेलं आहे. ते असं आहे की ॲज इंडिया इज bent towards Western culture, these are the effects of Western culture and hence we have to accept them. तुम्ही नाकारू नाही शकत. लिव्ह इन रिलेशनशिप मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये, कॉलेज मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की त्याची आपल्याला कल्पना नाही आहे. आणि हा आता सोसायटीचा पॅटर्न झालेला आहे. बायकोला नवरा तिची ड्यू पोझिशन देत नसते, तिला तिचं स्टेटस, ती इज्जत देत नसते, तिला जर तो इरिटेट करत असेल त्याच्यापासून ती दूर जाते. अशा माणसाला पकडते जो तिला ती इज्जत देईल, त्याच्यावर राहायला लागते, सोडून देते. प्रश्न असा आहे, का नाही सोडावं आणि का नाही जगू आपल्या मर्जीप्रमाणे जर माझ्याबरोबर अशा प्रकारची ट्रीटमेंट केली जाते? हे सगळं म्हणणं सुप्रीम कोर्टाचं आहे, माझं नाही. तर हे होमोसेक्सुअलिटी आणि ऍडल्टरी हे क्राईम्स मधून काढून टाकले गेले. तसंच फॉल्स प्रॉमिस टू मॅरी हा फार मोठ्या प्रमाणात क्राईम होतोय. मी जर चांगल्या पोझिशनवर असेल, बॉस असेल, माझ्या अंडर जर कोणी काम करणारी व्यक्ती असेल, चांगली आहे, तर तिला सांगायचं की मला तू आवडली, मी लग्न करणार आहे, तिच्याशी संबंध प्रस्थापित करायचे, समोर जायचं, डेव्हलपमेंट होऊ द्यायची आणि मग एक दिवस सांगायचं माझी ट्रान्सफर झाली, मी चाललो, आता मी काही करू शकत नाही. दिस इज फॉल्स मॅरेज, प्रॉमिस टू मॅरेज. दिस इज अ क्राईम. नाव याच्याकरता ज्या लोकांना तुम्ही फॉल्स प्रॉमिस देता त्यांनी
कलेक्शन ऑफ डाटा करायला पाहिजे, स्मार्टफोन मध्ये बोलताना रेकॉर्डिंग करून बोलायला पाहिजे, त्याला कळलं नाही पाहिजे. मी नक्की तुझ्याशी लग्न करणार आहे बरं, हे रेकॉर्डिंग करून घ्यायचं. उद्या त्याने नाही म्हटलं की हा क्राईम होणार, याची सजा खूप हेवी आहे, मोठी सजा आहे. तर त्यानंतर क्रुएल्टी डिफाईन केलेली आहे. आतापर्यंत डायव्हर्स मध्ये क्रुएल्टीमुळे डायव्हर्स मिळत होता, पण क्रुएल्टी काय हे डिफाईन नव्हतं केलं. या इंडियन या आपल्या भारतीय न्याय संहितामध्ये क्रुएल्टी काय आहे डिफाईन केलेलं आहे. हे एक चांगलं ऍडिशन आहे. आणि कोर्टाचं डिस्क्रिशन एका ठिकाणी कमी केलेलं आहे. ते ठिकाण म्हणजे मॅन्डेटरी मिनिमम सेंटेन्सेस काही सेक्शन्स मध्ये टाकलेले आहे की मर्डर जर कोणी कोणाचा केला असेल आणि प्रूव्ह झालं की याने जाणून बुजून विथ इंटेन्शन आता मर्डर केला आहे, तर त्याला तुम्ही फाशीची शिक्षा द्या, असं स्पेसिफिक प्रोव्हिजन आहे. जजला डिस्क्रिशन नाही दिलं आहे. हे तर प्रूव्ह झालं की याने जाणून बुजून याला मारलं, तर जीव घेतला, त्याला तुम्ही फाशीची शिक्षा द्याच. दॅट इज अ प्रोव्हिजन. त्यामुळे जजेसचं जे डिस्क्रिशन होतं की 19-20 मी पाहून घेईन, तुला लाईफ इम्प्रिझनमेंट देईन, मर्डर नाही करू देणार, तसं ते राहिलं नाही, ते गेलं. ही पण चांगली प्रोव्हिजन आहे. त्यानंतर 2च प्रोव्हिजन्स मला सांगायच्या आहेत, त्या अशा की मेंटल इलनेस. आता मेंटल इलनेस हा जो प्रकार आहे, पहिले वेगवेगळे शब्द वापरले जायचे, लुनॅटिक, अनसाउंडनेस ऑफ माइंड, व्हेरी क्लिअर, मेंटली डिसेबल्ड, असे सगळे शब्द वापरले जायचे. त्याचा ऍडव्हान्टेज लोक घ्यायचे आणि क्राईम करायचे. त्यामुळे या त्यांनी मेंटल इलनेस स्पेसिफिकली डिफाईन केलेला आहे की मेंटल इलनेस काय आहे, सो दॅट कोणी त्या मेंटल इलनेसच्या ग्राउंडवर ऍडव्हान्टेज घेऊन क्राईम करू नये. आणि शेवटचं पब्लिकेशन ऑफ कोर्ट प्रोसिडिंग्स. बरेचसे सेक्शुअल ऑफेन्सेस किंवा बरेचसे मोठ्या मोठ्या बिझनेसमन किंवा इंडस्ट्रियलिस्टचे केसेस चालू असतात आणि त्यांना पब्लिसिटी अशा प्रकारे दिली जाते जेणेकरून त्या स्त्रीची किंवा त्या माणसाची किंवा त्या इंडस्ट्रियलिस्टची खूप बदनामी होते. त्याचं कारण असं आहे, फ्रीडम ऑफ प्रेस आहे. कोर्टामध्ये जे प्रोसिडिंग आहे ते जास्तीत जास्त तुम्ही रेकॉर्ड करून रिपोर्ट केले तर तो क्राईम नाही आहे, तो नव्हता पहिलेच्या आयपीसी मध्ये, आजही नाही आहे. पण जिथे हे अशा प्रकारचं नेचर आहे क्राईम्स, फॉर इन्स्टन्स एखादी रेपची केस सुरू आहे, सेलिब्रिटी स्त्री त्यात अडकलेली आहे, सगळ्या लोकांना इंटरेस्ट असतो काय झालं काय नाही झालं कसं झालं. अशा वेळेला कोर्टाच्या परमिशन शिवाय तुम्हाला रिपोर्टिंग प्रेसमध्ये किंवा मीडियामध्ये करता येणार नाही. आणि जर कोर्टाच्या परमिशन शिवाय तुम्ही ते कराल तर तुम्हाला त्याची 3 वर्षाच्या वर शिक्षा दिलेली आहे. त्यामुळे मी ब्रॉडली या प्रोव्हिजन्स तुम्हाला सांगितल्या. सगळ्याच कव्हर करतो म्हटलं तर वेळ फार अपुरा पडेल, म्हणून या ब्रॉड प्रोव्हिजन्स आपण लक्षात घेतल्या तर भारतीय न्याय संहिताचा जो ड्राफ्ट सरकारने केलेला आहे तो फार चांगला आहे, लोकांच्या इंटरेस्टमध्ये आहे. आणि लोकांच्या इंटरेस्टमध्ये असल्यामुळे याचा लोकांना नक्कीच फायदा होईल. फक्त कंडिशन ती आहे की प्रामाणिकपणे तो इम्प्लिमेंट केला पाहिजे. ती फार मोठी कंडिशन आहे. ते जर केलं गेलं तर हे व्यवस्थितपणे इम्प्लिमेंट केला जाऊ शकतं. व्हेरी क्लिअर. आता आपल्याला 6 वाजेपर्यंत करायचं आहे. मी उरलेले 5 मिनिटं संपवतो आणि मग या सगळ्या गोष्टी ओपन टू फोरम राहतील. माझी तेवढी क्षमता आहे की नाही मला माहीत नाही तुम्हाला उत्तर देण्याची, पण तुम्ही प्रश्न विचारू शकता, स्पष्ट बोलायचं. आता आपण दुसरे जे सेक्शन्स आहेत त्याच्यावर येऊ.
आणि तो सेक्शन म्हणजे स्पेसिफिकली दुसरा आहे भारतीय नागरिक सुरक्षा म्हणजे सीआरपीसी. सीआरपीसी मध्ये चेंजेस खूप जास्त नाही, पण जे काही चेंजेस केलेले आहेत ते अतिशय रिलेव्हंट आहेत. कारण ढाचा तोच प्रोसिजर केसेस, ज्याला ग्रीवन्स आहे तो कोर्टात जाणार, प्लेंट फाईल करणार, ज्याच्या विरुद्ध केस करणार तो रिप्लाय करणार, रिटर्न स्टेटमेंट देणार, दोघांचं जे प्लिडिंग राहील ते म्हणजे जी डिस्प्यूट राहील त्याच्यावर इश्यूज फ्रेम होणार, इश्यूज फ्रेम झाल्यानंतर त्या इश्यूजवर इव्हिडन्स घेणार, इव्हिडन्स घेतल्यानंतर आर्ग्युमेंट्स होणार, आर्ग्युमेंट्स घेतल्यानंतर जजमेंट येणार. हा ढाचा तोच आहे, फक्त या ढाच्यामध्ये त्यांनी काही बदल केलेले आहेत. तर ते काय बदल आहे ते तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, सगळ्यात मोठा बदल केलेला आहे हायरार्की ऑफ द कोर्ट्स. आता क्रिमिनल कोर्टात किती कोर्ट्स आहेत? फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेट्स कोर्ट, त्याच्यानंतर चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट्स कोर्ट, त्याच्यानंतर असिस्टंट सेशन जज, त्याच्यानंतर सेशन्स कोर्ट, त्याच्यानंतर हायकोर्ट, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट. ही हायरार्की आहे. आता त्यांनी काय केलं क्रिमिनल कोर्टामध्ये, मॅजिस्ट्रेटचं कोर्ट हे लोअर कोर्ट, मॅजिस्ट्रेटच्या कोर्टवरून तुम्ही स्टेट सेशन्स कोर्टमध्ये जाल, सेशन्स कोर्टातनं तुम्ही डायरेक्ट हायकोर्टात जाल आणि सुप्रीम कोर्टात जाल. म्हणजे मधल्या ज्या दोन पायऱ्या आहेत, असिस्टंट सेशन्स कोर्ट आणि चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट, हे काढून टाकले. हा चेंज यांनी केलेला आहे. व्हेरी क्लिअर. दुसरा चेंज असा आहे की पूर्ण कोर्टाचं प्रोसिजर म्हणजे एव्हिडन्स ऍक्ट, सीआरपीसी आणि हे दोन्ही तिन्ही ऍक्ट्स, या दोन्ही तिन्ही ऍक्ट्स मध्ये सगळं न्यू टेक्निक ट्रान्सफर केलेलं आहे. आणि ते न्यू टेक्निक कोणतं आहे? तर ते न्यू टेक्निक आहे ऑडिओ व्हिडिओ व्हिज्युअल मीन्स, हे टेक्निक आहे. हे तिन्ही लॉज मध्ये ऍड केल्यामुळे गव्हर्नमेंटवर फार मोठी जबाबदारी आलेली आहे, सुप्रीम कोर्टावर फार मोठी जबाबदारी आलेली आहे. पण हे जर लिंक होऊन गेलं तर आपल्याला रिझल्ट खूप पटापट मिळतील. जज काय म्हणतो त्या क्लायंटला कळेल आणि वकील लोक जे सांगत नाही काय झालं काय नाही झालं लपवतात, ती गोष्ट बाहेर होऊन जाईल. हा फार मोठा ऍडव्हान्टेज या प्रोव्हिजन मध्ये केलेला आहे. तिसरा ऍडव्हान्टेज असा आहे की टाइम लाईन्स फॉर प्रोसिजर, म्हणजे दोघी वकिलांचे आर्ग्युमेंट झाल्यानंतर 30 दिवसात जजमेंट दिलंच पाहिजे. FIR कोर्टात फाईल केल्यावर पोलिसांनी 60 दिवसात त्याचं एव्हिडन्स झालाच पाहिजे. नंतर चार्जशीट कोर्टात फाईल केल्यानंतर ती केस ऍडमिट केल्यानंतर 90 दिवसात रिझल्ट लागलाच पाहिजे. नंतर मेडिकल एक्झामिनेशनला कोणाला पाठवायचं असेल तर आता काय होतं, तुमचा तो मेडिकल ऑफिसर ओळखीचा असेल तर 2-2 महिने तुमचा रिपोर्ट येत नाही. यात सांगितलंय की 7 दिवसात मेडिकल रिपोर्ट आलाच, सगळं मॅन्डेटरी आहे. आता या प्रोव्हिजनचं प्रामाणिकपणे इम्प्लिमेंट केल्या गेल्या वकिलांकडनं आणि जजकडनं तर क्रिमिनल केसेस फटाफट डिसाईड व्हायला वेळ लागणार नाही, फटाफट डिसाईड होतील आणि डेट पेडेंट वाला मामला राहणार नाही. नंतर 3 पॉइंट्स जर उरले ते असे की कम्युनिटी सर्व्हिस कन्सेप्ट दिलेला आहे. कम्युनिटी सर्व्हिस म्हणजे जे पेटी ऑफेन्सेस आहे की समजा आमच्या सोसायटीमध्ये एक स्वीपर आहे, त्याने एखादी स्कूटर सोडून घेऊन चालला गेला, पकडला गेला, स्कूटर वापस आणून दिली,
त्याला कोर्ट पनिशमेंट देईल की तू या सोसायटीमध्ये सकाळी आणि संध्याकाळी झाडायचं, तुला पैसे मिळणार नाही, तुला पनिशमेंट. तो सकाळी आणि संध्याकाळी झाडे, ही झाली कम्युनिटी सर्व्हिस. तर हा कम्युनिटी सर्व्हिसचा कन्सेप्ट जस्टिसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी याच्यात ऍड केलेला आहे. छोटे छोटे अफेन्सेस करता हा फार चांगला आहे, त्यांनी बरीच हेल्प होऊ शकेल. नंतर मेडिकल एक्झामिनेशन. आता काय होतं की जे ऑफेन्सेस मेडिकल एक्झामिनेशनशी निगडीत आहे त्याच्याकरता मेडिकल एक्झामिनेशन करण्याकरता कोर्टाची परमिशन घ्यावी लागते. बारीक पोलीस लिकर घेतली आहे की ते टेस्ट करतात ते सोडून सगळे करतात. आता तसं नाही ठेवलं त्यांनी केलेलं आहे की जो पोलीस ऑफिसर आहे त्या प्रत्येक पोलीस ऑफिसरला पॉवर दिली आहे की एखादा क्राईम मध्ये मेडिकल एक्झामिनेशन करायला पाहिजे असं वाटत असेल तर तो मेडिकल एक्झामिनेशन तर डायरेक्ट पाठवू शकतो ऑन हिज ओन पॉवर. दॅट इज अ व्हेरी गुड एडिशन. thereby given more powers to the police officer. आणि नंतर फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन. ज्या ठिकाणी 7 वर्षाच्या वर सजा आहे असे जे क्राइम्स आहेत ज्यात फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन आवश्यक आहे तिथे फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन केल्याशिवाय ती केस समोर जाणार नाही. आणि पोलीस कस्टडीच्या बाबतीत शेवटची प्रोव्हिजन आहे ती अशी की एक वेळ पोलीस कस्टडीमध्ये तुम्हाला घातलं तर 24 तासात त्यांनी तुम्हाला मॅजिस्ट्रेटच्या समोर प्रेझेंट केलं पाहिजे. आणि मॅजिस्ट्रेटला हे पॉवर दिलेले आहे की तो 15 दिवसाची पोलीस कस्टडी देऊ शकतो. आज तशा पॉवर मॅजिस्ट्रेटला नाहीत. मॅजिस्ट्रेट 5 दिवस 3 दिवस 7 दिवस पोलिसांनी रिक्वेस्ट केल्याप्रमाणे देऊ शकतो. पण इथे ब्लँक 15 दिवस दिलेला आहे. त्यामुळे तो जो व्यक्ती आहे तो 15 दिवस पोलिसांच्या कस्टडीमध्ये राहील इन्व्हेस्टिगेशन करण्याकरता. तसंच पोलीस कस्टडीची जर गरज असेल तर ती 60 दिवस पण देता येईल मॅजिस्ट्रेटला. 90 दिवस पण देता येईल. जिथे मेजर केसेस आहेत तिथे जिथे इन्व्हेस्टिगेशनला तो सपोर्ट करत नाही आहे बरेचसे क्रिमिनल काही बोलतच नाही. तर ही या प्रोव्हिजन्स या ऍक्टमध्ये केलेल्या आहेत. या सगळ्या प्रोव्हिजन्स मध्ये हीच प्रोव्हिजन थोडी जाचक वाटते ज्यात पोलिसांना ब्लँकेट पॉवर दिलेले आहे. अदरवाईज बाकीच्या सगळ्या प्रोव्हिजन्स खूप चांगल्या आहेत. आणि इव्हिडन्स ऍक्ट बद्दल सांगायचं एकाच ह्याच्यात सांगून मी इथे क्लोज करीन. त्यात 4-5-6 पॉइंट्स मी कव्हर केले आहे पण ते सांगत नाही. इव्हिडन्स ऍक्टमध्ये सगळ्या ठिकाणी हे जे मॉडर्न टेक्निक आहे कॉम्प्युटर लॅपटॉप ऑडिओ व्हिडिओ सिग्नेचर्स स्मार्टफोन्स हे सगळ्या ठिकाणी ऍक्सेप्ट केलं गेलेलं आहे. प्रायमरी एव्हिडन्स म्हणून पण ऍक्सेप्ट केलेलं आहे आणि सेकंडरी एव्हिडन्स म्हणून पण ऍक्सेप्ट केलेलं आहे. त्यामुळे कोर्टाला इतकी मदत होऊन जाईल एव्हिडन्सच्या बाबतीत की हा कोणी व्यक्ती नाही आला आणि त्याच्या घरात जरी त्यांनी सांगितलं की हे झालंय मी पाहिलंय तरी एव्हिडन्स आहे. तर असे रिमार्केबल चेंजेस यात केलेले आहेत. ते कौतुकास्पद आहे ऍडमायरेबल आहेत. ज्याचा जर आपल्या सोसायटीने उपयोग करून घ्यायचा ठरवला तर डेफिनेटली चांगला उपयोग होईल. टाइम लिमिट्स टाकलेले असल्यामुळे 3 वर्षाच्या आत क्रिमिनल केस डिसाईड झालीच पाहिजे हा मॅन्डेट आहे. आणि 3 वर्षाच्या आत जर क्रिमिनल केसेस डिसाईड व्हायला लागल्या तर क्रिमिनल जस्टिस सिस्टीम डेफिनेटली लोकांना जस्टिस देईल यात काही वाद नाही आहे. दिस इज द पोझिशन ऑफ ऑल दिस 3 लॉज. थँक यू व्हेरी मच फॉर युअर पेशन्स. क्या हुआ बहू? माँ पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है.
ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।